बघा मित्रांनो, मासे आणले. माशांचा आपण फ्राय करू. माशांचा आपण आंबट करू. बनवायला घेतला आहे, दाखवतो. ह्याच्यात आपलं काय काय टाकलं आहे? आता आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची आणि टोमॅटो अर्धा टाकला आहे, त्याची पेस्ट, आणि अर्धा टोमॅटो आपण कापून याच्यामध्ये टाकला. तर आता हा मसाला सगळा आपण मस्त तेलामध्ये भाजून घेणार आहोत आणि झाकण देऊन एक 5 मिनटं असं शिजवून घेणार, म्हणजे आपली छानपैकी अशी ग्रेव्ही तयार होते त्याची माशांची. या माशांचा आपण रस्सा करणार आहोत. तर आता मी वाटणातलं थोडंसं पाणी भांडा धुवून घेतलं, हे वाटण काढलेलं पाणी. त्याचा पण याच्यामध्ये टाकून यात आमचा मसाला आगरी मसाला असतो. सगळे आपल्या घराचे बेसिक मसाले असतात तेच, घरचेच मसाले. ते झाकण देऊन थोडंसं आपण शिजवून घेणार. बघा मस्त तेल सुटलं आहे. त्याच्यात आपण बटाट टाकू. त्याला रशात बटाट लागतात. पाणी आता आपण फ्राय करायसाठी मॅरिनेट करतो. त्यात आपला वाटण, आगरी कोळी मसाला, हळद, काश्मीरी मसाला, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, थोडासा तेल. आता मिक्स करून घेऊ आपण मसाला. आणि याच्यात थोडा आंबटपणा येण्यासाठी कोकम वगैरे टाकला आपण. मसाला मिक्स करून घेऊ. आता मॅरिनेट करून घेऊ आपण. जे तलासारखे तुकडे आहेत माशाच्या, त्यांना मसाला लावून मस्तपैकी थोडासा एक 10-15 मिनटं बाजूला ठेवून मग फ्राय करू. बघा मस्तपैकी असा मसाला लागला आहे त्याला. आता तो 10-15 मिनटं ठेवल्यानंतर मसाला थोडा माशात होईल, मुरेल. मग चवीला मस्तपैकी असा टेस्ट लागेल. बघू शकता मस्तपैकी अशा पण मसाल्याने त्यांना मॅरिनेट केलं आहे. नंतर चालताना तुम्हाला दाखवतो. या शेपटाच्या शेंगा रश्यात टाकण्यासाठी
कापून घेतो मी साफ करून. आपल्या घरच्या आहे, घरच्या शेताच्या शेंगा. मस्त एक वास सुटलाय रशाला. हे पण आले, बटाट पण शिजत आला, उकल आली पाण्यात, रश्शाला उकल आली. शेंगा पण टाकतोय आपण, त्याच्यानं पण शेंगाच्या शेंगा आणि मासे. मीठ नाही टाकलं. आणि टाकायचं चवीनुसार मीठ. मीठ टाकतोय चवीनुसार. चवीनुसार मीठ. आता आपण फ्राय करायला घेतो तुकड्या. तवा गरम झाला आहे, आता पण तेल टाकू त्याच्यात. मच्छीला तेल जरा जास्तच लागतो. त्याच्यात आता आपण लसूण, कढीपत्ता, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. अशाच तुम्हाला मी रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करू. मच्छीच्या ब्लॉगिंग. आता मस्तपैकी जरा लसूण आपण थोडासा फ्राय करून साईडला ठेवू. एक एक पीस आपण तेलात सोडून देऊ फ्राय करण्यासाठी. बघा कसा अजून फ्राय. बघू शकता तेल तापलं आहे मस्तपैकी. आता आपण त्यानं मस्तपैकी एक साईड शिजवून घेऊ, तळून घेऊ साईडला. मग पलटून दुसरी साईड एक तळून घेऊ. मस्त असा मस्तपैकी कुरकुरीत. जरासं आपण साईडून असं तेल सोडू. साईडला जे मासे आहेत त्यांना पण तेल लागला पाहिजे. राहिलेला मसाला थोडासा त्या बाजूला पडलं पाहिजे, तव्याला चिपकल ना. साईडून जरासं तेल सोडू. वास तर मस्त येतो मित्रांनो.
इकडे आपला रस्सा साईडला बारीक याच्यावर ठेवला आहे रस्सा शिजवण्यासाठी. इकडे आपण आपलं तळण चालू आहे. आता पलटून घेऊ आपण. बघा मस्तपैकी असा मसाला लागला आहे. वास तर मस्त येतो. राहिलेला मसाला आता दुसऱ्या बाजूला आपण लावून टाकू, कारण जेणेकरून मसाला कमी नाही झाला पाहिजे. आणि आम्हाला लागतो तिखट. तुम्ही जर बनवीत असाल तर तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवा. मसाला वगैरे काय तुमच्या पद्धतीने मला टाकायचं असेल. तिखट कोणाला तिखट आवडतो, कोणाला कमी तिखट आवडतो, पण आम्हाला तिखटच आवडतो जास्त करून. आता परत एकदा आपण थोडंसं साईडून तेल सोडू दुसऱ्या बाजूला शिजण्यासाठी, कारण या मासे फ्राय करताना तेल भरपूर लागतो. तर ते आता झालेत कुरकुरीत. आता जरासं होऊ द्या. मच्छी तर शिजले, आता कडक होत बारीक याच्यावर ठेवलं आहे कडक होण्यासाठी. तर आता रस्सा पण होत आला आहे. तर त्याच्यासोबत आपल्याला मस्तपैकी तांदळाच्या भाकरी आणि भात. बघा मित्रांनो, आता कुरकुरीत झालेत. गॅस आपण बंद केला आहे. इकडे आता तुम्हाला रस्सा दाखवतो. रश्शाला पण मस्तपैकी उकल आलेली आहे. तो वास तर भारी येतो आहे. अजून थोडासा आपण शिजू, मग आपला रस्सा रेडी आहे खाण्यासाठी. मग तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं आहे टेस्ट. बघा मित्रांनो, मस्तपैकी असा रस्सा आपला रेडी आहे खाण्यासाठी. आता त्याच्यात आपण थोडंसं त्यावरती कोथिंबीर टाकू. बघा मस्तपैकी आपला ताट रेडी आहे जेवण्यासाठी. आता टेस्ट करून बघू आपण. रस्सा मस्त झाला, जबरदस्त झालं. तुकडी पण अशी मस्त आहे की कुरकुरीत आहे.
भाव पण शिजला या जेवायला. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. चला बाय.